पेण नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाचा विजय निश्चित, आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा दावा। नमस्कार, आपण बघताय न्यूज कट्टा एक्सप्रेस। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पाहूयात आता सविस्तर बातमी। पेण नगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे पाचही उमेदवार निश्चितपणे विजयी होतील असा ठाम विश्वास माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी व्यक्त केला आहे। पेण शहरात आयोजित कोपरा सभेत बोलताना त्यांनी सांगितले की आम्ही युतीच्या विश्वासामध्ये होतो, परंतु आमच्याशी विश्वासघात झाल्याने आम्हाला स्वतंत्र भूमिका घ्यावी लागली। आता आम्हाला जे नवीन चेहरे मिळाले आहेत ते नगरसेवक म्हणून निश्चितपणे निवडून येतील। वार्ड क्रमांक 6 येथे पार पडलेल्या या सभेला शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। पेण शहराचा इतिहास आम्हाला माहीत आहे आणि त्याची पुनरावृत्ती करण्याची गरज नाही, असेही आमदार दळवी यांनी स्पष्ट केले। या निवडणुकीत भूषण कडू, भारत साळवे यांच्यासह इतर 3 उमेदवारांना प्रचंड जनसमर्थन मिळत आहे आणि ते भरघोस मतांनी विजयी होतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय। यापुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका बाकी असल्या तरी पेण नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना गट 5ही जागांवर विजयी होणार असा ठाम दावा आमदार दळवी यांनी केलाय। भरतजी, काल आमदार साहेब आले होते, माननीय महेंद्र दळवी यांनी एक घोषणा केली होती की हे जे 5 आमचे नवीन चेहरे आहेत हे जर निवडून आल्यानंतर यांना कुठेही मी निधीचा कमतरता पडून देणार नाही। त्याबद्दल काय बोला? नक्कीच यावर मी बोलेन। सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा हात आमच्या 5 पांडवांवर आहे आणि त्यांनी सांगितले हे माझे 5 पांडव पेणमध्ये महाभारत घडवणार आहेत। निधीचं बोललात तर आज आपल्याकडे सन्माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे नगरविकास खातं आहे आणि नगरपालिका पण आपली नगरविकास खात्यामध्ये येत असल्याने कोणत्याही प्रकारचा निधी ते आपल्याला कमी पडू देणार आहेत। त्यांनी सांगितलं फक्त माझे 5 शिल्लक जर इथे आले तर तुम्ही सांगायचं आणि मी काम करायचं, जेवढा निधी लागेल तेवढा मी तुम्हाला उपलब्ध करून देईन अशी त्यांनी आपल्या भर सभेत ग्वाही दिलेली आहे। सर्वांना ज्ञात आहे पेण शहर हे गणपतीचं माहेरघर आहे। प्रत्येक म्हणजे महाराष्ट्र नाही, भारत नाही तर आज जगभरातून आज पेणमधनं गणपती जातात आणि हा जगभरात आपला पेण हा एक गणपतीचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे। आणि असे असताना पेणमध्ये आज जी बाहेरनं पब्लिक येते त्या पब्लिकला पेणमध्ये एंट्री केल्यानंतर असं वाटायला पाहिजे खरोखर आपण या गणपतीच्या नगरीत पेणमध्ये आलोय। ती एंट्रीपासून ते आतना पूर्ण शहर गल्लीबोळात हा ज्या पद्धतीने चकाचक पाहिजे त्या पद्धतीने आपण ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। आणि पाणी, रस्ते, वीज ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यावरच आपण प्रामुख्याने प्रकाश टाकणारच आहोत। आज माझ्या मागे माझी शिवसेनेची ताकद आमचे तालुकाध्यक्ष तुषार मानकोळे असतील, शहराध्यक्ष आमचे दिनेश सर असतील, आमच्या असंख्य राऊतताई असतील, असंख्य महिला आघाडी असतील, आणखीन वेगवेगळे आमचे शिवसेनेचे जे सेल आहेत ते सगळे ज्या आम्हाला कामाला लागलेले आहेत आणि या 5 पांडवांना निवडून आणण्यासाठी ते शर्तीचे प्रयत्न करीत आहेत। भरतजी, तुम्ही शिंदे गटाच्या माध्यमातून आणि आपल्या आमदार साहेब यांच्या सहकार्याने आज वार्ड क्रमांक 6 मध्ये उमेदवारी लढत आहेत। आपण वार्डमध्ये फिरले असता वार्डची परिस्थिती कशी आपल्याला दिसते? गेले 12 तारखेपासून मी माझ्या प्रचाराला सुरुवात केली आहे। प्रभाग क्रमांक 6B म्हणजे हा अनुसूचित जाती यासाठी रिझर्व तो असा आमचा प्रभाग आहे। त्याच्यातून प्रचार करताना उमेदवार म्हणून लोकांनी मला केव्हाच ॲक्सेप्ट केलेला आहे हे सांगायला मला अभिमान वाटेल। कारण की प्रत्येक मतदार गेल्यानंतर मला स्वतःहून सांगतो, ताईमाई सांगतात, आपले आजोबा असतील ते सांगतात आम्हाला नवीन चेहरा पाहिजे, आम्हाला आमच्या हक्काचा माणूस पाहिजे। गेले 10 वर्ष आम्हाला इकडचा नगरसेवक कोण आहे माहीत नाही आहे, कधी कोण फिरकला नाही आहे। आता एक सांगायचं उदाहरण झालं तर आपलं प्रकाशच्या समोर जो वार्ड आहे त्या ठिकाणी एक बाई म्हणजे एक आपले मतदार भगिनी मला म्हणाली की दादा गेले 1.5 वर्ष इकडे गटर साफ करायला कोणी आलं नाही आहे, अशी इथे बिकट परिस्थिती आहे। तर त्या अनुषंगाने वार्डामध्ये खूप वाईट परिस्थिती आहे। मला वाटते जे आत्ता जे असतील तिथले प्रस्थापित नगरसेवक त्यांच्या एरियातच आपण जर फिरलात तर आपल्याला कळेल काय परिस्थिती आहे ती, आणि ही परिस्थिती आपण नक्कीच सुधारू यात मला कोणत्याही प्रकारची शंका वाटत नाही। आपल्या वार्डात आपण असं काय उपाययोजना करत जेणेकरून
त्या गेल्या मागील काळामध्ये झाल्या नाहीत आणि त्या आता आपण पुऱ्या करणार आहोत. मी सगळ्या मतदारांना पहिले ऑलरेडी सांगितलेलंच आहे, दर महिन्याला तुमच्या वार्डात, तुमच्या प्रभागात, तुमच्या आळीमध्ये एक तारीख देणार आहे. त्या तारखेला माझी मीटिंग असणार आहे. त्या मीटिंगमध्ये आपल्या समस्या पाणी, वीज, गटार ह्या ज्या समस्या आहेत त्या आपण मला लेखी स्वरूपात द्यायच्या आहेत. त्याच्यावर मी एक 5 दिवसात कारवाई करून त्या खात्याचा अधिकारी, पाण्याची समस्या असेल तर पाण्याचा अधिकारी, लाईटचा समस्या लाईटचा अधिकारी, गटाराची आरोग्याचं असेल तर आरोग्याचा अधिकारी, त्या ठिकाणी त्याला घेऊन जाऊन तो काम त्यांना मी तिथे त्या ज्यांनी माझ्याकडे तक्रार केली त्यांचं जोपर्यंत शंकेचं निरसन होत नाही, त्या तक्रारीचं त्यांचं निवारण होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आहे. आणि माझ्या डोक्यात अजून एक कल्पना अशी आहे की आपण जे हायमॅक्स लावलेले आहेत ते प्रत्येक चौकात न लावता आपण सौर ऊर्जेवर छोटे छोटे जे आपले लॅम्प असतात त्या प्रत्येक कॉन्क्रीटच्या गल्लीत, प्रत्येक घराच्या इथे एक 10-10 मीटरच्या अंतरावर आपण लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. पाण्याचा विषय बोललात तर मी माझ्या वचननामे सांगितलेलंच आहे, जर तुम्हाला असणारा मोठा प्लॅन्ट जर तुम्हाला ऑपरेट करता येत नसेल तर आपण त्या माध्यमातून त्या प्रभागामध्ये एक छोटा फिल्टर प्लॅन्ट बसवण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.